हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृती दहन केलं. मात्र त्या दरम्यान आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. याच मुद्द्यावरून कालपासून राज्यभरातील वातावरण तापलेलं आहे. भाजप नेते आणि कार्यकर्तेही पेटून उठले असून राज्यातील विविध भागात आव्हाडांविरोधात आंदोलनं सुरू आहेत. मात्र असं असतानाच महायुतीतील एक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मात्र आव्हाड यांची पाठराखण केली आहे. जितेंद्र आव्हाड चांगल्या भावनेनं तिथे गेले. पोस्टर त्यांनी चुकून फाडलं. या प्रकरणी त्यांनी माफी देखील मागितली आहे. त्यांची भावना लक्षात घेतली पाहिजे असं भुजबळ यांनी म्हणत आव्हाड यांची बाजू सावरून घेतली. एवढंच नव्हे तर आमचे विरोधक आहेत म्हणून टीका करण्यात अर्थ नाही असंही त्यांनी नमूद केलंय. शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा चंचू प्रवेश नको. बहुजन समाज मनुस्मृतीला विरोध करणाऱ्या सर्वांनी हे लक्षात घ्यायला हवं. हा फोकस दूर होईल आणि फक्त जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बोललं जाईल असं ते म्हणाले. नाही अजून पण त्यांनी फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर केलं आणि फाडलं. काय आहे ते पण पाहिलं नाही त्याने आणि सगळ्यांनी ते तसंच त्याचं अनुकरण केलं. पण त्यांनी जे आहे नंतर माफीसुद्धा मागितली. मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे. केवळ ते आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्यांच्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही. आणि त्यामुळं जे आहे हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुस्मृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये, हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल. आणि म्हणून माझे आपल्या सगळ्यांना जे आहेत बहुजन समाजातले आणि या मनुस्मृतीला विरोध करणारे जेवढे म्हणून आहेत, दलित समाजाचे असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, मराठा असतील, ब्राह्मण समाजातले असतील, महिला सगळ्या टोटल, या सगळ्यांनी जे आहे या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे की मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय शिक्षणात नको. बाकीचं जे आहे नाहीतर आपण भलत्याच ठिकाणी जे आपला फोकस डायव्हर्ट होईल. भुजबळांच्या या भूमिकेमुळे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. एकीकडे भाजप आव्हाडांचा विरोध करत असताना त्यांच्या सोबतच महायुतीमध्ये असलेल्या अजित पवार गटाच्या नेत्यानं आव्हाडांची पाठराखण केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्यात. पडद्यामागे नक्की काय घडतंय असाच प्रश्न आता सर्वांच्या मनात आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.